तो सर्वांना मंदिर प्रवेश मिळावा याला पंढरपूरची जी काही उच्च श्रेणीची मंडळी होती आणि पुजारी मंडळी होती, ट्रस्टी मंडळी होती, त्यांचा विरोध होता. कारण सर्व जाती जमातीच्या लोकांना जर मंदिरात प्रवेश दिला तर देव विटाळेल म्हणून इतर जातीच्या लोकांना प्रवेश द्यायचा नाही. परंतु तोपर्यंत काळ बदललेला आहे. 1947 स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पुरोगामी ज्याला आपण म्हणतो येतो, तर तसे लोक साने गुरुजींच्या पाठीशी फार मोठ्या प्रमाणावर उभे राहिले. अशी ती एक मोठी चळवळ झाली, मंदिर प्रवेशाची चळवळ. म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात आता आणखी लोक जाणार हे अनेक उच्चभ्रूंना आणि पुजारी पंडे लोकांना आवडलं नाही म्हणजे त्यांचा कडकडून निषेधच होता. पण सरकारच्या पुढे काय करणार, कायद्याच्या पुढे, म्हणून त्यांनी एक अक्कल शोधून काढली. त्यामुळे ते देवाच्या मध्ये प्राण असतो, त्या प्राणाला मंत्र आम्ही म्हणत असतो. तर आता त्या मूर्तीमधले प्राणच काढून घ्यायचे, मग नुसते दगड राहील तिथे, मग जाईनात का ते अस्पृश्य लोक तिथे गेले तर काय हरकत नाही. म्हणून पंढरपूरच्या मंदिरातल्या विठ्ठलाच्या दगडी मूर्तीतले प्राण काढून घेण्याचा एक विधी समंत्रक झाला. ते प्राण काढून ठेवले कुठे, एका घागरीमध्ये ठेवले आणि त्या घागरीची घागर सीलबंद केली. आता काय झालं, विठोबाचं जे सत्व होतं प्राण, ते प्राणतत्व त्या घागरीमध्ये आलं. आता मंदिरामध्ये उरलं ते काय उरलं, नुसता दगडी मूर्त, दगड उरला. जाईनात का ते अस्पृश्य लोक तिथं भेटायला, काही बिघडत नाही अशी समजूत त्या उच्चभ्रू पुजाऱ्यांनी स्वतःचे घालून घेतले. अर्थात त्या पुजाऱ्यांच्या मध्ये दोन मतं होती. बरेच बडवे हे सुधारणेच्या बाजूने होते. सनातन्यांची संख्या पुढे पुढे कमी झाली, कारण का देवाच्या उत्पन्नाचं साधन पाहिजे म्हणून. आणि मग धारूरकर शास्त्री म्हणून आहेत पंढरीचे, त्यांच्या घरामध्ये तो घागऱ्या विठोबा आहे. आणि त्यांना असं वाटलं होतं पंढरीचे जे पारंपरिक भक्त आहेत, सोन्या चांदीचे अलंकार देणारे, ते आता घागऱ्या विठोबाकडे जातील आणि त्या दगडाच्या मूर्तीकडे फक्त तळागाळातले लोक जातील. तसं काही झालं नाही, कारण भक्तांची जी काय एक श्रद्धा असते ती त्या मूळ मूर्तीवर होते आणि तिथे लोक आजही जात आहेत, ते आपल्याला दिसतात.